हंस ब्रह्मात्र दत्त नारायण नमो लक्ष्मण बल भीम सकयानंदाय नमो वैदेही शांत हरणा बंडोबा केरोवराय नमो नमो सद्गुरु श्री लहरी नंदाय राम कृष्ण Bye.
आवाज येतो नीट? हॅलो हॅलो बस. अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली अर्भकाचे साठी अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी हाती धरली पाटी पंते हाती धरली पाटी पंते हाती धरली तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती 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 बालकाची चाली बालकाची चाली बालकाची चाली बालकाची चाली माता जानुनी पाऊल घाली माता जानुनी पाऊल घाली कैसे संत क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव जनासाठी उदकी कैसे संत जगी कैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी क्रिया करुणी दाविती अंगी गोपाल अर्भकाचे साठी 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 पंती धरली पाटी पंती हाती धरली काठी पंती धरी हरी पाटी कैसे संत जगी कैसे संत जगी पंती हाती धरली पंती हाती धरली पंती हाती धरली काठी संत जगी
Viya karo
अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुनी धाविती अंगी बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुनी धाविती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन पाण्डुरङ्गाकरु पाण्डुरङ्गाकरु प्रथमनमन
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संदासी रंग विचित्तासी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयाशी शिनमद झाला संसार भूमी शीतल या नामे झाली काय या सुका उपमा नाही द्यावयासी आला आकाराशी निर्विकार नित्य हवे तेथे नामाचं गजर घोषी जय जयकार ऐकता तातडी ते का हरि गुणगाय अनेक उपाय दुःख मूळ मूळ नरकाचे राज्यमती नांदे अंतरी बहुते पाय दुरी दुरी अंतरला नाम निंदकाशी जैसी गोचिडाशी क्षरवाही हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा मस्तक हे पाया वार करी संताचा वार करी संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा देवे प्रतिपद जय जय सस विद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थ मती प्रकाश मने निवृत्तीदास अवधार जे आता हृदय आपुले चौफाळून आवले वैसे बरी वैसू पावले ते सद्गुरूंची अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी प्रस्तुत प्राप्त स्थली अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्मा तसेच अधिष्ठान ग्रामदैवत श्री गुरुदेव दत्त तसेच या ठिकाणी असलेले अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनगरावारी सावध होणे भजनी लागा देव करा कैवारी असे आपलेले मल्हारी मार्तंड यांचे अधिष्ठान या ठिकाणी आहे. या सर्वांच्या तसेच गावातील सर्व ग्रहदेवतांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण बऱ्याच जवळजवळ 40 वर्षापासून हा आपला चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा या दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी चिंतनासाठी जो अभंग निवडलेला आहे तो महाराष्ट्रभूषण वैराग्याची मूर्तिपंत पुतळे देहू निवासी असलेले श्री संत तुकोबराया यांचा संत प्रकरणातील संतांचं कार्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराने आपणा सर्वांना संत कार्य प्रणालीचा विचार या ठिकाणी सांगितलं की संत हे आपल्या जीवनामध्ये कार्य कशा पद्धतीने करतात. अभंग तसा 4 चरणाचे सर्वांच्या फाट्यातील सर्वांच्या मनाला रुचेल पचेल असा आहे. अभंगात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की या इहलोकामध्ये आल्यानंतर संत आपल्या आधी स्वतः या गोष्टीचा अंगीकार पालन करतात. काय कार्य करतात तर क्रिया करुणी दाविती अंगी. जगाला उपदेश करत असताना आधी तो आपण आचरणात आणतात आणि मग तुम्हाला आम्हाला सांगतात तैसे संत जगती कशा पद्धतीने. तर जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये 3 दृष्टांत देतात. पैकी दृष्टांत क्रमांक 1 या दृष्टांतामध्ये जगद्गुरु तुकोबरायने आपणा सर्वांना सांगितलं की जसा एक गुरुजी आपल्या विद्यार्थ्याला शिकवतो तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात एक आई जशी आपल्या लहान बालकाबरोबर चालते मग ती जशी चालत असताना बालकाच्या चालीप्रमाणे चालते. नाही जसा बालक चालतो तशी
ती आई चालते त्याप्रमाणे तैसे संत जगी क्रिया करून दावे ती अंगी. अजून काय जगद्गुरु तुकोबरा आहे तर जगद्गुरु तुकोबराने सांगितली की आपल्या सर्वांना माहित आहे जगात समुद्रात पाण्यावर चालणारी एक गोष्ट आहे तिला म्हणतात नाव जहाज होडी. ही जी नाव जहाज होडी जी असते ती फक्त जगासाठीच असते. का म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दावे ती अंगी. विठाला अभंगावर चिंतन मान्य प्रिय अल्पसा पर्यादेने उचित येण्याप्रमाणे जवळजवळ 40 वर्षापासून चालत असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं बीजारोपण केलं असे आपलेले पंचकृषीचं वैभव जवळच असलेले महालखेडकर अर्थातच गुरुवर्य हरिभक्त रंगनाथ बाबा. त्यानंतर या माडुरीमध्ये बरेच शिष्यगण असलेले आपले सर्वांचे सुपरिचित हरिभक्तीपरायण रामदास स्वामी शिंदे यांनी या सप्ताहाचं बीजारोपण केलं. आणि मग त्यानंतर आपल्या इहलोकीची यात्रा संपून वाल्मिक तात्या नामदेव तात्या या त्यानंतर भांदास आप्पा या इहलोकीची यात्रा संपून त्यांनीही या सप्ताहाचं बीजारोपण केलं. त्यांचे या ठिकाणी स्मरण होणं गरजेचं आहे. विठाला आपले आता ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह चालतो तसे सर्वच ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये आज विशेष करून ज्यांची उपस्थिती लाभली आपल्या त्र्यंबक पैठण पंढरपूर सर्व दिंड्यांचे विनेकरी सर्व श्री हरिभक्तपरायण पोपट मामा त्यानंतर गाथाभूषण श्री गौरव जाधव त्यानंतर मला वाटतं नेवरगाहून आले बरेच मंडळी चेअरमन भिंगारेकर त्यानंतर आपले आज मृदंगाचार्य लाभले लक्ष्मण भाऊ गाडे सर्वच त्या ठिकाणी आपल्या गावातील सर्वच आणि बाल गोपाळ आज खूप वेशभूषा सुंदर घातलाय. अरे अय लक्ष द्या ना इकडे. विठाला विठाला या सप्ताहामध्ये 7ही दिवस ज्यांचे प्रक्षेपण या ठिकाणी आहे आपले आई सप्तशृंगी चॅनल अर्थातच ऋषिकेश संभेराव. आपला कार्यक्रम कोणालाही महाराष्ट्रामध्ये नाही कुठेही देशामध्ये बाहेर जगामध्ये पाहायचा असेल तरी तो या माध्यमातून आपण पाहू शकतो. असं असेल आई सप्तशृंगी चॅनल. तसेच आम्हा सर्वांपर्यंत आमचा आवाज नाही भजनी मंडळाचा आवाज गायनाचार्यांचा आवाज सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचतो ते आपले शुभम साऊंड सर्व्हिस अर्थातच गौरव भाऊ शेळके. आणि बघा अनेक साऊंड सिस्टीम आजपर्यंत पाहिल्या बरं का पण पांडुरंगाचं अधिष्ठान असलेली पहिली साऊंड सिस्टीम पाहिली. विठाला काय अधिष्ठान असावं अधिष्ठान गुलातिरी रिद्धी सिद्धी तिष्ठती द्वारी अधिष्ठान असावं. आणि मग अधिष्ठानाला धरून त्यांनी आपली साऊंड सिस्टम चालू केली. मला वाटतं त्यांची माझ्यावर कृपा झाली तर पांडुरंगाची सुद्धा त्यांच्यावर बरीच कृपा होईल. विठाला असो जास्त प्रस्तावनेच्या परिहाराच्या मागे न लागता आपण आपल्या अभंगाकडे वळूया. जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामध्ये विशेष करून या ठिकाणी संतांच्या कार्याचं उहापोह केलेलं आहे. संत कार्य कशा पद्धतीने करतात तर जगद्गुरु तुकोबारांनी या ठिकाणी 3 दृष्टांत दिले. दृष्टांताची योजना कशासाठी असते तर सिद्धांत समजून देण्यासाठी असतो. सिद्धांत चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी दृष्टांताची योजना असते. आणि मग सिद्धांतही तसाच आपल्या सर्वांसमोर जगद्गुरु तुकोबारांनी सांगितले की तैसे संत जगी क्रिया करून पाहतावी त्यांगी. तसा कार्यप्रणालीचा विचार जर केला तर या इहलोकात येणारा प्रत्येक जीव हा कर्माने कार्याने बांधला गेलेला आहे.
नाही नाही, आधी कर्म जन्माला येतं आणि मग जीव जन्माला येतो. विठाल विठाल विठाल. माऊली त्यांना बरोबर ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, आघात करवी जै उरावे तै सुख दुःखी फळावे तया ते भोगावय यावे देहा एका कर्माने आपलं या हो लोकांमध्ये येतो. असं म्हणतात की ज्या वेळेस जीव जन्माला येतो त्याला 5व्या दिवशी त्याच्या कपाळावर कर्मरेखा लिहिली जाते. म्हणून त्या प्रत्येक जीवाचं कर्म हे आधी ठरलेलं असतं. आपण बरेच जण म्हणतात आम्ही काहीच कार्य करत नाही. नाही नाही, तुम्ही काही करत नाही हे मोठं कार्य. कारण काहीच नाही केलं ते सुद्धा फार महत्वाचं आहे. खरं सांगू का, जे काहीच करत नाही त्यांची पाठी कोरी असते. हा, जे फार काही करतात त्यांच्या पाठीवर काही ना काही चिरखडलेलं असतं. महिला मंडळी बसलेले येते, मला वाटतं अर्धा हंडा भरा किंवा मोठ भरलेला हंडा भरा. हा नाही नाही, पाणी वाहत नाही, पण हंडा घ्या अर्धा भरा का भरलेला भरा. मला वाटतं दोघेही बरी नाही. विठाल विठाल विठाल. अर्धा जो हंडा असतो ना तो डळमळ करत असून भरलेला हंडा जड होतो. मग कसा रिकामा हंडा असावा, म्हणजे रिकामा हंडा असला त्यात पाणी टाकते. तर तसं कार्य करत नाही असा बरा तो निदान आपल्याला त्याच्यावर काहीतरी संस्कार करता येतात. म्हणून कार्य न करत नाही ना असाही एक कार्यप्रणाली करणारा जीव या इहलोकामध्ये आहे. तसं पाहायला गेलं तर कार्य करतच नाही असाही जीवाच्या बाबतीत जर विचार करायचा ठरला तर अगदी बघा या इहलोकामध्ये संत महात्म्यांनी वर्णन करून ठेवलं की कार्य न करणारा असा काही जीव या. बघा आपल्याला जोपर्यंत 5 कर्मेंद्रिय आहे, जोपर्यंत 5 ज्ञानेंद्रिय आहे, 11वं मन आहे, तोपर्यंत आपण कितीही ठरवलं तरी आपण कार्य करण्याचं थांबू शकत नाही. जोपर्यंत आपले डोळे आहेत तोपर्यंत आपण डोळ्यांनी पाहणं कितीही ठरवलं तरी आपण बंद करू शकत नाही. मला वाटतं अर्जुनानं डोळे झाकले होते कुठं, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं त्यावेळेस अर्जुनानं डोळे झाकले तरी अर्जुनाला डोळे बंद करून विश्वरूप दर्शन होतं. त्यावेळेस सांगत होता तो, ज्यावेळेस डोळे पाहिले अरे मागेही तूच दिसतोय पुढेही तूच दिसत आहे. तरी अशा पद्धतीने डोळे झाकले. बघा कान आहे तोपर्यंत आपल्याला ऐकावं लागतं. तुम्ही कितीही ठरवलं तरी कानाचे छिद्र आपण बंद करू शकत. जोपर्यंत नाक आहे तोपर्यंत आपल्याला श्वास घेणं गरजेचं आहे. नाक आहे तोपर्यंत आपण श्वास घेणं थांबवू शकत नाही. ज्या दिवशी श्वास थांबला त्या दिवशी आपण काय म्हणतो, राम बोलो भाई विठाल विठाल विठाल. हो, आणि मग या लोकांमध्ये प्रत्येक जीव हा कार्याने बांधला गेलेला आहे. तसं पाहायला गेलं तर कार्यप्रणालीचा विचार केला तर या ठिकाणी येत असताना बघा 3 प्रकारचे जीव या ठिकाणी येतात. नाही या ठिकाणी देव येतो, संत येतो आणि आपण तुम्ही आम्ही जीव येतो. संतांचं कार्यपद्धती वेगळी आहे, भगवंताचं कार्य वेगळं आहे आणि आम्हा तुम्हा वेगळे कार्य वेगळं आहे. तसं पाहायला गेलं तर जीवाचं काय कार्य आहे, देवाचं काय कार्य आणि संतांचं काय कार्य. या ठिकाणी देव येतो धर्म संस्थापना करण्यासाठी, या ठिकाणी देव येतो दुष्कृतांचा विनाश करण्यासाठी, अर्थात राक्षसांचा संहार करण्यासाठी. या ठिकाणी देव येतो तुमचा आमचा सांभाळ करण्यासाठी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. त्या ठिकाणी भगवान परमात्मा या ठिकाणी येत असेल धर्माची स्थापना करण्यासाठी. बघा भगवान या ठिकाणी येत असताना 3 कारणं घेऊन या ठिकाणी येतो. तसे संत या ठिकाणी येत असताना 3 कारणं घेऊन येतात. कुठली कुठली? संत या ठिकाणी येतात धर्माचं पालन करण्यासाठी. या ठिकाणी संत येतात जळजीवाचा उद्धार करण्यासाठी. संत या ठिकाणी येतात भगवंताचे गुणानुवाद ऐकण्यासाठी, भगवंताचे गुणानुवाद वर्णन करण्यासाठी. आणि मग तुम्ही आम्ही कशाला येतो? भगवंत या ठिकाणी येतो धर्माची संस्थापना करण्यासाठी.
संत या ठिकाणी आता धर्माचे पालन करण्यासाठी आणि आपण होतो धर्माचा बिघाड करण्यासाठी. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी बोलून गेलो, कार्य नाही असा कुठलाही देव या ठिकाणी नाही, कार्य करतच नाही असा नाही. बघा अगदी विषय आसक्त होते, काहीच कार्य केलं नाही. कोणी तुळशीदास महाराजांनी काहीच कार्य केलं नाही, अगदी विशेष असं. त्यांच्या जीवनाची अशी कथा आहे, त्यांचा जन्म झाल्या झाल्या ते राम बोलले होते. राम, त्यांचा जन्म झाल्या झाल्या ते राम बोलले. बघा आपण काय बोलतो आपल्याला माहिती, कोण रडतं, कोण हसतं, कोण किंचाळतं. मला वाटतं दुर्योधन जन्माला आला त्यावेळेस रक्ताचा पाऊस पडला होता. रावण जन्माला आला त्यावेळेस आकाशामध्ये विजा कडकडायला लागल्या होत्या आणि आलेला चालू असलेला पाऊस बंद झाला होता. आता आपण जन्माला आलो 12 महिने पाऊस पडायला लागला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जन्म झाल्या झाल्या ते स्वतः राम म्हटले होते आणि म्हणून त्यांचं जन्माचं नाव आहे राम बोलो. राम बोला नाव होतं त्यांचं. राम बोला हा जन्म झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये तसं पाहायला गेलं जसं पुंडलिकाचं चरित्र आहे, त्यांचं जीवन हे जरा दूषित झालेलं आहे. कधी आधीचं जीवन जेवढं आहे तेवढे ते दूषित झालेले. तसंच संत तुळशीदासांचं जीवन सुद्धा दूषित आहे. दूषित म्हणजे त्यांनी काही जीवनामध्ये काही वेगळी गोष्टी केली नाही, पण ते भक्तीकडे नव्हते, भक्ती मार्गाने होते. मग काय करायचे, आसक्त होते, विषय होते, विषयामध्ये त्यांचं जीवन बरंच. मग त्याचं बरेच लग्न झालं, लग्नानंतर ते त्यांच्या पत्नीच्या इतके अधीन गेले की त्यांच्या पत्नीशिवाय त्यांना काही समजत उमजत नव्हतं. नाही पत्नी सोडून ते आपल्याकडे एक आरती बघा, जय देव जय माझी बायको, हे का नाही, असे ते त्यांच्या पत्नीच्या अगदी अधीन गेले. एक दिवाळीचा प्रसंग असा की त्यांची पत्नी माहेरी गेल्यानंतर संत तुळशीदास अर्थातच राम बोला त्यांच्या पत्नीला भेटण्यासाठी निघाले. बाहेर पाऊस पडत होता, नदीला पूर आलेला होता. पण यांनी एकदा मनुष्यानं देह जावं अथवा तिकडे पांडुरंगी नव्हतात भटूड भाऊ. विठ्ठल विठ्ठल त्यांनी विचार केला आता भेटायला जाणं तर गरजेचं आहे. मग त्या नदीतून एक प्रेत वाहत आलं. त्यांना असं विचार केला आपल्या पत्नीचं आपलं किती प्रेम आहे, तिनं माझ्यासाठी जहाज नाव पाठवली. आणि मग त्या प्रेताचा आधार धरला, त्या प्रेतावर बसले, त्या कडाला गेले. तिकडे गेल्यानंतर त्या किनाऱ्यावर उतरल्यानंतर जिथं आपली सासूरवाडी होती सासूरवाडीकडे गेले. पण सासूरवाडीचे दरवाजे बंद झालेले होते, रात्रीचे 12 वाजलेले होते. रात्रीचे 12 वाजलेले असताना त्या ठिकाणी एक सर्प त्या सासूरवाडीच्या जो माडी जी होती ती एक सर्प त्या वरच्या मजल्याहून खाली जाऊन कळत होता. त्यांना वाटतं माझ्या पत्नीचं माझं किती प्रेम, माझ्यासाठी दोर लावून ठेवला. म्हणून त्या सापाच्या साहाय्याने हे वर चढून गेल्यानंतर त्या पत्नीचं खिडकी ठोठवली. बाहेर पत्नीनं आवाज ऐकला आणि तिनं आवाज ओळखला. काय आवाज होता सुंदर. आणि मग तिनं त्यांचं दर्शन, खिडकी उघडली, त्यांना आतमध्ये घेतलं. पत्नीनं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं, काय सांगितलं, माझ्या या मांस मळ मूत्र या एकत्रित असलेल्या शरीरासाठी तुम्ही एवढी धडपड करतात. माझ्या या नश्वर नाशिवंत या देहासाठी आपण एवढी धडपड करतात. एवढी धडपड जर देवाच्या प्राप्तीसाठी केली तर तो परमात्मा आपल्या घरामध्ये ज्या सुखाकारणे देव वेडावेला तो वैकुंठ सोडून संत सरणे आपल्याकडे येऊन आपल्यावर इतकी कृपा करेल की आपलं जीवन धन्य होऊन जाईल. तुळशीदास त्यांनी स्वतःच्या पत्नीचा त्या ठिकाणी उपदेश मान्य केला आणि त्यांनी जीवनामध्ये अशी साधना केली की तुळशीदास रामायण त्यांनी रचलं. काय सांगत होतो, कार्यच करत नव्हते, फक्त विषयामध्ये आसक्ती होती. किती आसक्त होते मी बोलून गेलो. एवढा प्रसंग इतके आसक्त असतानाही त्यांनी कार्य ज्यावेळी भगवंताचं चालू केलं
तर इतका आज मला वाटतं बऱ्याच ठिकाणी तुळशीदास रामायण चालू असतं, बऱ्याच ठिकाणी कथा होतात तुळशीदासांची. इतके तुळशीदास बघा कार्यच करत नाही. अनेक बघा जीवनामध्ये एक मला वाटतं पैठणचे सुप्रसिद्ध साधू, आपण सर्वांना माहिती, आपली दिंडी त्या ठिकाणी जाते, शांतीप्रभू एकनाथ महाराज काहीच कार्य करत नव्हते. त्यांच्या जीवनामध्ये एक शिष्य असा त्यांना लाभला का, त्याचं नाव होतं गावबा. गावबाचं जीवन चरित्र असं सांगतात की त्याच्या जीवनामध्ये काहीच करत नव्हता, फक्त बसून राहायचं, फक्त खायचा झोपायचा एवढाच करायचं. एक दिवस त्याला असं वाटलं की आपण पुरणपोळी खावी, आणि मग पुरणपोळी खावी यासाठी गावबाने त्याचा विचार त्याच्या आईला बोलून दाखवला. मला वाटतं जगामध्ये आपल्याला काही गोष्टी हव्या असल्या तर मला वाटतं एकच ठिकाणी मिळतात, ती ठिकाण म्हणजे आपली आई, आहे की नाही. ज्ञानेश्वरी वर्णन करते, पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, माता स्वायने द्वंद्व निरंतर. आईच एक असं ठिकाण आहे की त्या ठिकाणी आपल्या इच्छा किती अपराध होऊ द्या, ते अपराधही माफ होतात, आणि आपल्याला जे पाहिजे ते आई तुझ्या ठिकाणी मिळतं. आणि मग गावबाने त्याच्या आईला तो प्रसंग बोलून दाखवला, मला पुरणपोळी खावीशी वाटते. पण गावबाची परिस्थिती जरा, त्याच्या आईची परिस्थिती जरा बिकट होती, म्हणजे अगदीच फार गरिबीची होती. मग त्याच्या आईने सांगितलं, बाबा आता पुरणपोळीचा तुला त्या ठिकाणी जेवण भेटणार नाही, आपली परिस्थिती तशी नाही, पण एक ठिकाणी तुला पुरणपोळी खायला भेटेल. म्हटलं कुठं? म्हटले नाथरायना, आपल्या पैठण नगरीमध्ये नाथरायांच्या घरी तुला पुरणपोळीचा नैवेद्य रोज. कशासाठी? नाथराय त्यावेळेस रामायण करायचे, भागवत करायचे, रोज कथा करायची. आणि कथा झाल्यानंतर जसे आता आपल्याकडे पंक्ती आहे थोड्या वेळाने 9 वाजता, बरोबर 8:45ला नाही ना, विठाला 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 कुठलीही कथा झाली, कीर्तन झालं, प्रवचन झालं का त्या ठिकाणी जेवण असायचं. आपल्याकडेही तीच पद्धती चालू आहे. त्यावेळेसही लोक 8:45लाच प्रसादाला येत होते. आताही लोक, बरेच लोक मांडा खायला भेटतो म्हणून नाथरायच्या ठिकाणी ऐकायला यायचे. बरेच जण नुसते ऐकायला येत नव्हते, काही जण लांब बसायचे. मला वाटतं इथून पुढे असं चालू करावं लागेल, गेटच्या आतमध्ये जेवढे आले त्यांनाच जेवण. विठाला विठाला विठाला. असे असले नाथराय त्या ठिकाणी बरेच जण नुसतं पुरणपोळीचा नैवेद्य भेटतो म्हणूनच त्या ठिकाणी जायची कथा ऐकाय. मग अशा गावबानं त्या ठिकाणी नाथरायकडे गेले, नाथरायांना सांगितलं असं असं आहे. त्या आईने त्या ठिकाणी नाथरायांना सांगितलं की माझा मुलगा याला फक्त पुरणपोळी खायची म्हणून या ठिकाणी आलेला आहे. मग तो नाथरायांकडे बऱ्याच वेळ दिवस राहिला. रोज काहीच करत नव्हतं. मागच्या कडाला ज्या ठिकाणी त्याला पाठ लावायला जागा भेटेल त्या ठिकाणी बसायचा. कथा ऐकणे हा त्याचा विषयच नव्हता. कधीच त्याने कथा ऐकल्याने कधीच काही नाही, काही अभ्यास नाही, काही नाही, फक्त खातम पितम सुखी राहतो. असे त्याने त्याच्या जीवनामध्ये बऱ्याच दिवस गेल्यानंतर नाथराया भावार्थ रामायण रचायला, भावार्थ रामायण त्यांनी तयार केलं. आणि भावार्थ रामायणाचं मला वाटतं 41 अध्याय स्कंद पूर्ण होत आले, अध्याय पूर्ण होत आले. आणि ते अध्याय पूर्ण होत आल्यानंतर नाथरायांची इहलोकीची यात्रा त्यांनी विचार केला आपण आता संपवायची. पण मग राहिलेलं भावार्थ रामायण पूर्ण कोणी करायचं, मोठा प्रश्न की नाही. संत महात्मे आपलं कार्य पूर्ण केल्याशिवाय इहलोकीची यात्रा सोडत नाही. त्यांचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय ते इथं थांबत नाही, पूर्ण होईपर्यंत झाल्यानंतर एक क्षण या ठिकाणी. मग त्या नाथरायांनी विचार केला आपल्याला आता जायचं. मग कोणी त्या ठिकाणी भावार्थ पूर्ण रामायण पूर्ण करायचं. तर मग नाथरायांनी त्या सर्व शिष्यगणांना बोलून दाखवलं की या ठिकाणी असलेला माझा जो गावबा आहे ना, तो या ठिकाणी माझं रामायण पूर्ण करेल. रामायण पूर्ण केलं तरी असं ज्यावेळेस म्हटले तर गावबाग बघून बऱ्याच जण हसले. का हसले? कारण याच्या जीवनामध्ये कुठलीही साधना नाही, कुठल्याही याच्या जीवनामध्ये वारी नाही, कुठली एकादशी नाही, व्रत नाही, वैकल्य नाही. हा कसं पूर्ण करेल? पण नाथांनी ज्यावेळेस कृपा दृष्टीने पाहिलं, कृपा कटाक्ष निहाळली, आपले पदी बैसविली, बाप रखमा देवर विठ्ठली, भक्ता आधी धले
वरदान ना मला मी काय सांगत होतो तर गावाच्या जीवनामध्ये तो कुठंच काही कार्य करत नव्हता तरी सुद्धा तो कार्य करत नव्हता तरी सुद्धा कार्य केल्याशिवाय राहिलं नाही. काय कार्य केलं त्यानं भावार्थ रामायण ज्यावेळेस लिहिलं नाथरायांच्या नंतर पुढचं जे भावार्थ रामायण लिहिलं ते गावबाने लिहिलं. मला वाटतं जरा ज्याला माहिती नाही त्यानं जर वाचलं तर नाथरायांचं भावार्थ रामायण आणि गावाचं रामायण काहीच फरक नाही. विठाल विठाल या लोकांमध्ये आल्यानंतर देव कार्य करतो संत कार्य करतात आपण कार्य करतो. बघा या ठिकाणी आपल्या अभंगाच्या अनुषंगाने विचार जर करायला गेलं तर मला या ठिकाणी संतांचा कार्याचा विचार करायचा आहे. देवाचं कार्य आपल्याला पाहायचं नाही आपलंही कार्य आपल्याला पाहायचं नाही. संत काय कार्य करतात त्या ठिकाणी आल्यानंतर संत सर्वप्रथम आपल्यास हे लोकांमध्ये आल्यानंतर एक कार्य करतात. काय कार्य करतात तर भगवंताचे गुणानुवाद. काय गुणानुवाद भगवंताचे गुण तर पाहायला गेलं तर भगवंताचे अनेक गुण आहे. किती गुण आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. किती गुण अनंत म्हणती माझे स्वामी ते अनंत गुण माझ्या स्वामीचे. मग इतके गुण आहे त्या गुणाचा गुणानुवाद करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी येतात. गरजो हरीचे पवाडे लोकांमध्ये आल्यानंतर पहिलं कार्य केलं आम्ही भगवंताचं भजन केलं. वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म. अवतार तुम्हारा या कारण अवतार तुम्हारा या कारण अवतार तुम्हारा या कारण. भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाची. तुकोबरा म्हणतात संत आम्ही या ठिकाणी येऊन एकच कार्य केलं. आधी काय गरजो हरीचे पवाडे नाही भगवंताचा कुलाचार वाढवला. काय वाढवला गुण गायीन आवडी गुण गायीन आवडी याची माझी सर्व जोडी गुण गायीन आवडी. इतकं गुणाचं गुणानुवाद वर्णन केलं की किती वर्णन केलं इतकं भजन केलं इतकं भजन केलं की त्या भजनामध्ये ते भजनानंदी झाले आणि त्यांच्या जीवनामध्ये इतकं भजन झालं इतकं देवाचं गुणानुवाद झाला की जीवनामध्ये त्यांच्या काहीच दुसरं शिल्लक राहिलं नाही. काय किती भजन केलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या भजनाचा संतांच्या महात्म्यांचा विचार जर केला भजनाचा तर भजनाशिवाय त्यांच्या जीवनामध्ये काहीच राहत नव्हतं. आपण रात्री ऐकलं शिंक जांभई खोकला एवढा वेळ वाया गेला आणि आपल्याकडं
आपल्याकडे तेवढेच आय राम 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 तेवढंच वेळच आठवण येते आपल्याला विठ्ठल विठ्ठल काय सांगावं. भजनाचा विषय जर काढला, साधनेचा जर विषय काढला तर इतकं भजन संतांनी केलं की जीवनामध्ये संत भजन सोडून काहीच करत नव्हते. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, इतक्या जीवन त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भगवंताच्या गुणांवर अजून काय संतांनी कार्य केलं. तर संतांनी या ठिकाणी आपल्या या इहलोकामध्ये आल्यानंतर सार आणि आसार या दोन गोष्टींचा विचार त्यांनी आपल्या जीवनामध्ये केला. नाही या इहलोकामध्ये असलेला सार त्यांनी शोधून काढलं, आसार बाजूला केलं. काय सार आणि काय आसार. मला वाटतं जीवनामध्ये खोटं आणि खरं या दोन गोष्टींचा त्यांनी आपल्या सर्व इहलोकामध्ये असलेल्या जीवांना सांगितलं. काय आसार आणि काय सार. मला वाटतं एकच सार आहे या इहलोकामध्ये आल्यानंतर, ते म्हणजे भगवान विठोबाचं नाम. आणि भगवान विठोबाचं नाम चिंतन सार आहे. आणि मग आसार काय आहे. पलकट तो संसार येत सार भगवंत. मग सार 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 विठोबा नाम तुझे सार. आता कसं झालं इहलोकामध्ये खऱ्यामध्ये खोटं आणि खोट्यामध्ये खरं फार अगदी अगदी एकमेकात अशी मिसळ झाली, अशी मिसळ झाली की आपण विचार केला तरी ते आपण निवडू शकत नाही. काय झालं. 99 कावळे आणि एक कोकिळा एक ठिकाणी बसलेले होते. लक्ष आहे ना. 99 कावळे आणि एक कोकिळा, दोघांचा सगळ्यांचा रंग काळाच. कावळे ही काळे आणि कोकिळा ही काळी. फक्त दोघांमध्ये फरक एवढाच होता की कोकिळा छान स्वरात गायची, कावळ्यांचा स्वर ऐकायला मला वाटतं आपल्याला चांगलं आवडत नाही. हे 100 जण या ठिकाणी बसलेले होते. ज्या जाणार येणारला असं वाटायचं की समोर कावळे बसलेले. आता कावळे दिसत होते की नाही. मग कावळ्याचा विचार जर केलाच, मला वाटतं कावळ्यांनी त्या ठिकाणी कोकिळेचा त्या ठिकाणी परिचय करून दिला नाही. बराच वेळ गेला, बरेच दिवस गेले पण कावळ्यांनी कोकिळेचा त्या ठिकाणी विचार करून दिला. कावळ्यांचं तसं पाहायला गेलं तर प्रसिद्धी खूप होती. किती पदव्या असतात कावळ्यांना. कोण म्हणतं 108, 1008, परमपूज्य, काही ना गु 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 3दा लावा लागतो. गुरुनाम गुरु गुरुवर्य असे लय पदव्या लागतात कावळ्यांना. असो असेच 99 कावळे एक कोकिळा. पण मला वाटतं कोकिळानं विचार केला आता हे काय आपलं या ठिकाणी परिचय करून देणार नाही. मग काय झालं. वसंत ऋतूचं आगमन झालं आणि कोकिळीनं गायन चालू केलं. गायते कोकिळा वसंतेसी गायते कोकिळा. कोकिळीनं सुंदर आवाज गायन चालू केलं आणि मग लोकांना कळालं या ठिकाणी एक कोकिळा आहे. तसं खूप आसार आणि सार एकत्र झालेले. तसं संतांनी हे आसार आणि सार बाजूला केलं आणि मग आपल्याला सर्वांना दाखवून दिलं की या इहलोकामध्ये सार 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 विठोबा नाम तुझे सार. म्हणून शिवळपाईचे पाणी जपत आहे वारंवार निरंतर. आणि असं आसार आणि सार संत महात्म्यांनी या ठिकाणी आपल्या पुढे बाजूला करून ठेवलं. मग संतांनी अजून काय केलं तर संतांनी या इहलोकामध्ये आल्यानंतर धर्माचं पालन केलं. बरं का. संस्थापना नाही. संस्थापना केली असेल भगवंताने. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. भगवंताने स्थापना केली आणि संतांनी पालन केलं. मला वाटतं नवीन मंदिर बांधल्यापेक्षा आहे ते टिकवणं महत्त्वाचं नाही. जास्त मला वाटतं जीर्णोद्धार वगैरे वगैरे आपण मंदिर बांधायचा प्रयत्न नाही करायचा. आहे ते मंदिर आहे ते आपण आहे ना, आपण हेच सांभाळायचे. संतांनी तेच काम केलं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन
हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. संतांनी एवढंच काम केलं. काय? धर्माचे पालन. मग धर्माचं पालन करत असताना या त्यांच्यावर कितीही संकट आले तरी त्यांचा धर्म त्यांनी सोडला नाही. मला वाटतं जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये अनेक संकट येऊन गेली पण भगवंताचं नामचिंतन सोडलं नाही. काय काय संकट आले? मला वाटतं त्यांच्याकडं त्यांची परीक्षा पाहण्यासाठी चांडाळ चौकडी जी असते ना, त्यांनी एक स्त्री पाठवली होती. कुठं? ते भजन करत होते भंडारदारणा त्या ठिकाणी, भंडार डोंगरावर. आणि त्या ठिकाणी एक काही चांडाळ चौकडी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांचं सत्व त्या ठिकाणी, मग यांचं भजन बंद करायचं. मग त्या ठिकाणी ती स्त्री पाठवली. स्त्री त्या ठिकाणी आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला, या ठिकाणी आपले सत्व पाहण्यासाठी, आपली परीक्षा पाहण्यासाठी. मग जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं, जाई होतो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. मला वाटतं परस्त्रीला आई म्हणणारे दोघ जण आणि समकालीन होते. कोण कोण? जगद्गुरु तुकोबराया आणि छत्रपती शिवाजी महाराज. त्यावेळेस पेटाऱ्यामध्ये ती सुलतानाची एक स्त्री त्यांच्या मावळ्यांनी आणली होती आणि आणल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं छत्रपती शिवाजी महाराज खुश होतील, आपल्याला इनाम मिळेल. पण छत्रपती शिवाजी राजे होते. मला वाटतं त्या ठिकाणी त्यांनी जो तो नजरानं स्वीकार केला असता तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतलं अजिबात नाही. आणि मग त्यांनी त्या स्त्रीचा सोळी बांगडी करून तिला त्या ठिकाणी तिच्या घरी पोहोचवलं. त्याच्या आधी स्वामी विवेकानंद, मग त्यानंतर बरेच जण होऊन गेले की त्यांनी आईला, परस्त्रीला माता मानली. तसं पाहायला गेलं तर वैष्णवाच्या जीवनामध्ये सुद्धा परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया स्त्रीला जाऊ माती न करे सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तू का म्हणे तुझं पाहिजे व्रतात, तरी काय नर थोडे झाले, इतर नर भरपूर आहे माझ्याकडे. तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. नाही नाही, मंबाजी भाऊनी काट्याचे काट्याने मारलं, नुसतं काट्याने नाही मारलं, काट्याच्या काठीनं मारलं तरी सुद्धा मंबाजी भाऊ आपल्या कीर्तनात आले नाही. म्हणून मंबाजी भावांना घरी जाऊन विचारणारा मला वाटतं जगाच्या पाठीवर पहिलाच आणि त्यानंतर दुसरा झाला नाही. किती क्रोधावर त्या ठिकाणी आवर घातला आहे की काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिली दोन्ही इंद्रियाचे धनी. आम्ही झालो गोसावी. जगद्गुरु तुकोबराय काय सांगावं संतांच्या जीवनामध्ये, माऊलींच्याही जीवनामध्ये त्याच पद्धतीचा त्रास, अगदी त्रास. किती त्रास? मला वाटतं ज्यांना त्रास झाला नाही ते संत पदवीला पोहोचले. माऊलींच्या जीवनामधला एक प्रसंग तुम्हाला सर्वांना सर्व सुत आहे, फक्त सांगतो स्पर्श करून जातो. एक दिवस माऊली इंद्राईला स्नानासाठी चालली होती. पहाटेची वेळ होती आणि पहाटेची वेळ म्हटल्यानंतर अगदी निर्मनुष्य आळंदी होती त्या ठिकाणी. अलंकापुरी निर्मनुष्य होते. अगदी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर उठायचे संत. आणि मग माऊली त्या ठिकाणी इंद्रायणीमध्ये चालली. इंद्रायणीमध्ये माऊलीने प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्या इंद्रायणीमधील एक मोठी महान विभूती त्या ठिकाणी विसोबा नाव चाटे. तसं पाहायला गेलं त्यांचं नंतर विसोबा खेचर नाव पडलं. तोपर्यंत ते विसोबा चाटेच होते. जोपर्यंत माऊलीने त्यांच्यावर कृपा केली नाही तोपर्यंत विसोबा चाटे त्या ठिकाणी आले आणि माऊलीने त्या इंद्रायणीमध्ये स्नान करून बाहेर येतो. आणि बाहेर येत असलेले माऊली ज्ञानोबराय आणि विसोबा चाटे त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं आणि सकाळी सकाळी आळंदीत आले असे म्हणून माऊलींच्या छातीवर लात मारणार विसोबा.
तर छातीवर लाथ मारली आणि माऊलींच्या त्या लाथेमुळे माऊलींच्या तोंडातून रक्ताची गुणी त्या ठिकाणी आली आणि मग तेवढ्यातही माऊलींनी विसोबांचे पाय धरले. का पाय धरले असतील? त्यांनी मला वाटतं त्या ठिकाणी जर विरोध केला असता, माऊलींनी जर ठरवलं असतं तर विसोबाला उभं जाळलं असतं. तेवढे त्यांच्याकडे ताकद होती नाही का. त्यांनी म्हणावं म्हणून पिंत चालली, त्यांनी म्हणावं म्हणून कावळा त्यांच्या संग बोलला आणि मग विसोबा जाळला नसता का. त्यांनी स्वतःच्या क्रोधावर तेवढा संयम ठेवला आणि म्हणून काम क्रोध संतांनी त्या ठिकाणी बंदीखाने दिली. बघा जीवनामध्ये संतांनी हेच कार्य केलं. काय काम केलं? मला वाटतं सार आसार निवडले, आपल्या जीवनामध्ये गुणानुवाद केला. अजून काय केलं तर संत महात्मे या इह लोकांमध्ये आल्यानंतर आपणा सर्वांच्या उद्धारासाठी या ठिकाणी आले. उद्धारया आले निधन जीवा उद्धारया, या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी उद्धारया जन जड जीवा. काय अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीवा. का आपला सर्वांचा उद्धार केला? कशासाठी उद्धार केला खरं सांगू का? आपल्या जीवनामध्ये आपणा सर्वांना उद्धार करण्यासाठी कुठलं कोण तरी माध्यम लागतं. का? आपण प्रत्येक जन तरी देखील गुंतले प्रपंचे आपले हिताचे नेणे काही. प्रत्येक जण आपल्या आपल्या कार्यामध्ये व्यस्त आहे. किती व्यस्त आहे? सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण कधी भगवंताचं नाव आपल्या जिभेवर येत नाही. नाही अगदी झोपल्यानंतरही आपल्या स्वप्नही देवाचं पडत. मला वाटतं संतांनी स्वप्नात देवाला पाहावं. जागृती स्वप्नी पांडुरंग. आपल्याला स्वप्न सुद्धा देवाचं पडत. म्हणून माऊलींनी सांगून ठेवलं रिकामा दगडी राहू नको सर्व सुखे जोडी साई शास्त्री निवडी रिकामा दगडी राहू नको. कशासाठी आपला उद्धार केला तर आपल्याला आपल्या हिताचं काहीच कळत नाही. जन तरी देखील गुंतले प्रपंच. आपल्याला काय हित आपल्याला ते सुद्धा कळत नाही. मग आपल्याला काय हित आहे हे सांगण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी आले. उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा. नाही संत महात्म्यांनी या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्वांचा उद्धार केला. काय झालं? एक वेळेचा प्रसंग असा झाला, जगद्गुरु तुकोबराया आणि समर्थ रामदास स्वामी या दोघांची भेट ठरली. कुठे भेट ठरली? इंद्रायणीवर. आणि मग इंद्रायणीवर ज्यावेळेस दोघांची भेट ठरली त्यावेळेस इंद्रायणीला या त्या बाजूने समर्थ रामदास स्वामीचे शिष्य आणि समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरु तुकोबराया आणि जगद्गुरु तुकोबरायांचे शिष्य दोघं एकमेकाच्या भेटीला निघाले. बराच अंतर चालून इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर दोघ जण आले. त्या बाजूला समर्थ रामदास स्वामी, या तीरावर जगद्गुरु तुकोबराय. दोघही एकमेकाकडे बघत होते. पण इंद्रायणीला भरपूर पाणी असल्यामुळे दोघांना एकमेकांना भेटता आलं नाही. पण मग आता भेट तर झाली पाहिजे. मग भेट झाली पाहिजे मग काय करायचं? मग जगद्गुरु तुकोबरायांनी एक दगड उचलला आणि इंद्रायणीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी एक दगड उचलला आणि इंद्रायणीमध्ये टाकला. जगद्गुरु तुकोबरायांनी इकडून असं तोंडावर बुक्का मारला, बोंब मारल्यासारखं केलं आणि असे हात झटकले आणि दोघं निघाले त्याच्या घरी पुन्हा आपल्या आपल्या कामाला. आता ज्या वेळेस यांच्या मागे जे असलेले शिष्यगण यांना काही त्या गोष्टीचा अर्थ कळाला नाही. मग या शिष्यगणांनी त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना त्यांच्या शिष्याने विचारलं, नेमकं तुमची भेट झाली म्हणतात पण नेमकं काय झालं ते काही आम्हाला कळालं नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या शिष्याने विचारलं, तुम्ही एकमेकाला भेटले, तुमच्या भेटीमध्ये काय संकेत झाला ते काय आम्हाला कळालं? खानाखुणी झाली ते काही कळालं नाही. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, ही जी इंद्रायणी जी वाहत होती ना, ही इंद्रायणी म्हणजे हा भवसागर आहे. या भवसागरामध्ये अनेक जण वाहत चालले. हा भवसागर जो आहे या भवसागरामध्ये अनेक जण वाहत चालले. किती वाहत चालले? ऐसे खेळी कोट्यान कोटी गणित नाही त्याला रे. विष्णुदास नाम म्हणे वडील हो पहा देही शोधून रे. किती गेले आतापर्यंत? आजा मेला पणजा मेला बाप मसना मेला.
देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. मला वाटतं आपल्या मागच्या किती पिढ्या आल्या आणि पुढे किती पिढ्या चालल्या या भवसागरामध्ये. मग ही इंद्रायणी वाहत होती ना, मी एक दगड उचलला आणि तो दगड त्या इंद्रायणीमध्ये टाकला आणि मी त्यांना असं विचारलं. काय विचारलं? बुडते हे जन न देखवे डोळा, बुडते हे जन न देखवे डोळा. म्हटले हे जग बुडून राहिलं कुठं या भवसागरामध्ये, मला डोळ्यांनी पाहावे ना. जगद्गुरु तुकोबारायांनी तिकून म्हटले बोंब मारल्यासारखं केलं. मग जगद्गुरु तुकोबारायांनी काय सांगितलं? वाजत असे बोंब कोणी नाही करते, वाजत असे बोंब कोणी नाही करते, वाजत असे बोंब कोणी नाही करते, वाजत असे बोंब कोणी नाही करते. स्मरता हरी हरी स्मरता तया थोर झाली हरी, थोर झाली हरी, तया थोर झाली हरी, थोर झाली हरी. बोंब मारल्यासारखं केलं आणि सांगितलं की त्यांच्या ते बोंब मारण्यामध्ये असा अर्थ होता की त्यांनी सांगितलं वाजत असे बोंब कोणी ना ऐकती कानी. म्हटले पण त्यांनी हातही झटकले. नंतर असे हात झटकले म्हणे मी बोंबा मारून पाहिला, सांगून पाहिलं पण किती सांगू तरी नाही ऐकती. पुढे शिंदळीचे रडतील जगद्गुरु तुकोबार. मग संत महात्म्यांना आपल्याला येतो हिताचा कळवाळा, पडती हाती काळा म्हणून आपला उद्धार करण्यासाठी संत महात्म्यांनी आपल्याला काही गोष्टी शिकवण्यासाठी या ठिकाणी आले. मग त्या गोष्टी शिकवत असताना कशा पद्धतीने शिकवल्या? जसा एखादा गुरुजी त्याच्या शाळेमध्ये त्याच्या मुलांना जसं शिकवतो त्या पद्धतीने संतांनी आपल्याला शिकवलं. अभंगाचं पहिलं रबकाचे साठी, रबकाचे साठी, पण ते हाती धरली पाठी. जगद्गुरु तुकोबार सांगतात जसा एखादा शिक्षक, एखादा मास्तर आपल्या शिष्याला, आपल्या शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी जसा पाटी हातात धरतो आणि त्या पाटीवर लिहून दाखवतो, तसं पाहायला गेलं तर गुरुजींना लिहिता येत नाही असं काही नाही. पण शिष्यानं त्या विद्यार्थ्यानं लिहावं म्हणून तो गिरून दाखवतो. काढा छत्रीची दांडी,
वर गोल करा, झाला एक. असं 1 2 3 4 5 असे अंक लिहून दाखवतो. मग त्याला लिहिता येत नाही असं काय नाही, पण आपल्या विद्यार्थ्यांना शिकावं म्हणून अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे काय? अर्भक म्हणजे काय? त्याला विद्यार्थ्याला त्या मुलाला कळत नाही तो काळ, त्याच्या आधीचा एक काळ बघा, त्याला शिशु अवस्था असं म्हणतात. शिशु म्हणजे काय? ज्याला शी आणि शू कुठे करायचे हे कळत नाही तो शिशु. विठाला विठाला विठाला. आता अर्भक, त्या अर्भकाचे साठी पंदीन हाती धरली पाठी. अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्याला कळावं म्हणून मला वाटतं जीवनामध्ये त्यांनी सायास केली. काय सायास केली? एका शाळेवर पाहण्यासाठी, पाहणी करण्यासाठी, म्हणजे मराठीत सांगितलं इन्स्पेक्शन साठी त्या ठिकाणी साहेब आले. आणि साहेब आल्यानंतर जरा गावाकडची शाळा असल्यामुळे, आणि आत्ता जसे दिवस चालू आहे, कसे दिवस चालू आहे सध्या 45-46 तापमान आहे. आणि मग या 45-46 तापमानामध्ये गुरुजींना त्या ठिकाणी झोप लागली होती. गुरुजींना झोप लागली होती, पण गुरुजी साधे स्वतः झोपलेले होते. शाळेत काही फॅन वगैरे नव्हते. मग गुरुजी शर्ट वगैरे काढून झोपलेले होते. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी साहेब आले. साहेब आल्यानंतर गुरुजींच्या ध्यानात एका विद्यार्थ्याने ती गोष्ट आणून दिली. आणि मग गुरुजी जसे झोपलेले होते तसेच खुर्ची उभे राहिले आणि विद्यार्थ्यांकडे तोंड करून अशी उभे राहिले. आणि विद्यार्थ्यांना सांगितलं, याला जठर असे म्हणतात, याला हृदय असे म्हणतात. आणि मग इकडं यकृते, इकडं स्वादुपिंडे असं गुरुजी सांगत होते. आणि मग साहेबांनी पाहिलं, काय काय गुरुजी काय शिकवतात विद्यार्थ्यांना. अगदी क्रिया करूनी द्यावी ती अंगी. अशा प्रकारे अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी. गुरुजींनी त्या ठिकाणी आपल्या मुलांना शिकवावं. आणि मग कसं शिकवलं? संतांनी सुद्धा आपल्याला तसंच शिकवलं. सद बोलणे हित उपदेश, सद बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकवी, करोनी सायास शिकवी. सद बोलणे हित उपदेश, सद बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकवी, करोनी सायास शिकवी. सहज बोलता बोलता आपल्याला सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण, जननो ही हा उगा जनार्दन. अगदी सहज सहज तुम्हाला बोलता बोलता संतांनी शिकवलं. कसं शिकवलं? एक वेळचा प्रसंग असं झाला, एका मुलाला ब्राह्मण असं म्हणता येत नव्हतं. ब्राह्मण म्हणता येत नव्हतं. मग त्या मुलाला ब्राह्मण ब्राह्मण कसं म्हणायला शिकवावं म्हणून त्याच्या गुरुजींनी एक दिवस त्याच्या घरी गेले. आणि गुरुजीनं पाहिलं की याच्या घरात दारापुढे एक घोडा बांधलेला होता, घोडा. आणि मग त्या घोड्याला काय खायला देतात त्या मुलाला विचारायचं. त्या मुलानं सांगितलं, आम्ही त्या घोड्याला काय देतो? तोबरा. तोबरा देतात. आता माझ्याकडे काही घोडं नाही तर मी बोललो असतो, विठाला विठाला म्हणजे तोबरा खायला देतात. मग त्या गुरुजीने त्या विद्यार्थ्याला जवळ बोलवलं. काय देतात? तोबरा. काय देतात? तोबरा. असं म्हणता म्हणता तोबरा मत तोबरा म्हण म्हणता म्हणता ब्राह्मण त्याला म्हणायला यायला लागलं. करोनी सायास शिकविते. आपल्याला अशा पद्धतीने संतांनी शिकवलं की ते आपल्याला ठसवल नाही, आपल्या जीवनामध्ये ती क्रिया सुद्धा त्यांनी आचरण केलं. आणि मग तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने संतांनी आपल्याला शिकवलं अभंगाचं दुसरं चरण. संत जगे कैसे संत जोगी, कैसे संत जगे, कैसे संत जगे.
संत जगे क्रिया करून दाविती अंगी. संत महात्म्याने आपल्याला आधी आचरण केलं आणि मग तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगितलं. अशा पद्धतीने संतांनी आपल्याला शिकवलं. कशा पद्धतीने? बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. जशी एखादी आई आपला मुलगा चालतोय त्या पद्धतीने, मग त्या मुलांना काकर जरी म्हणले तरी आई समजते की याला भाकर पाहिजे. त्या मुलानं मॉम जरी म्हटलं तरी मुलाला त्या आईला कळतं की याला पाणी पाहिजे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. विठोबा रकुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली बालकाचे चाली माता जमली पाऊल घाली. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. जगद्गुरु तुकोबराया या अभंगामध्ये आपणा सर्वांना संतांचं कार्याचं महत्त्व या ठिकाणी प्रतिपादित करत असताना मला वाटतं 3 दृष्टांताची योजना या अभंगामध्ये केलेली आहे. या अभंगावर बोलण्याच्या आधी, कार्यक्रम उभा राहण्याच्या आधीच मला सूचना आली होती की कार्यक्रम 7ला उभा राहो, 8ला उभा राहो, 8:30ला उभा राहो, 8:45ला उभा राहिला तरी चालेल, पण अभंग 9च्या आत सुटला पाहिजे. कारण चला ठीक आहे, नंतर सांगा. विठाला 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 विठाला. संत
क्रिया करून जावी त्या ती कशा पद्धतीने स्वतः क्रिया करतात, आधी त्या गोष्टीचं आचरण करतात. अनेक सिद्धांत अनेक दृष्टांत या ठिकाणी आठवतात. पण मला वाटतं वेळेच्या अभावी आपण या ठिकाणी थांबूया, जवळजवळ वेळ झालेली आहे. पण एक जगद्गुरु तुकोबारायांनी या 3 दृष्टांताचं का नियोजन केलेलं असावं या शंका या ठिकाणी पाहायची आणि आपण थांबायचं. या अभंगामध्ये 3 दृष्टांत आलेले बघा. पहिला अभंग आहे मास्तर आणि गुरु विद्यार्थ्याचा. दुसरा दृष्टांत आहे बालकाचा आणि आईचा. आणि तिसरा दृष्टांत कशाचा आहे तो म्हणजे एक जहाज, होडी, नाव. अर्थातच तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबारायांनी या 3 दृष्टांताची योजना केली. खरं सांगू का, एकापेक्षा एक सरस असे दृष्टांत आहे. फक्त पहिल्या 2 दृष्टांतामध्ये थोडी उणीव आहे. काय उणीव आहे लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायांनी पहिल्या दृष्टांतामध्ये सांगितलं की अर्भ काचेसाठी पंते हाती धरली पाठी. मला वाटतं गुरुजी आपल्या विद्यार्थ्याला शिकवतात पण आपल्याच विद्यार्थ्याला शिकवतात. जरा शब्द जरा कठीण ऐकून घ्या. गुरुजी आपल्या विद्यार्थ्याला शिकवतात पण आपल्याच विद्यार्थ्याला शिकवतात, दुसऱ्याला शिकवत नाही. मला वाटतं विद्यार्थी जरा मोठा झाला तर त्याला परत शिकवत नाही. गुरुजी विद्यार्थ्याला शिकवतात पण त्याच्या मागे त्याची महिन्या अखेरला इच्छा, त्याची स्वतःची त्यामागे अपेक्षा असते. आणि मग जो अपेक्षेवादी आहे तो संतांना आवडत नाही. मग आवडतं कोण? अनपेक्ष सुधीर्दक्ष उदासीन गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमोद भक्त समे प्रिया असा संतांना आवडतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी हा दृष्टांत जरा कमी वाटला म्हणून त्यांनी पुढची योजना केली. काय? बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. बालकाच्या चाली अर्थातच आई आपल्या मुलाच्या पावलावर पाऊल नाही, पावलाबरोबर पाऊल ठेवते. पावलावर नाही, पावलाबरोबर पाऊल ठेवते. पण जोपर्यंत मुलगा बाळू आहे तोपर्यंतच. एकदा मुलगा बाळासाहेब झाला का आई त्याच्या पावलाबरोबर पाऊल ठेवत नाही. मग तो कोणाच्या पावलाबरोबर पाऊल ठेवतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. विठाल विठाल विठाल. आई जोपर्यंत मुलगा असतो तोपर्यंतच त्याला शिकवते, तोपर्यंतच त्याचं संगोपन करते. एकदा तो मोठा झाला की त्याचं संगोपन करणार. मग तुम्हाला वाटतं एकदा चतुर्भुज झाला का आईला विसरतो. मग आईचा सुद्धा या ठिकाणी निरपेक्ष भाव नाही. आई वडील सुद्धा मुलांचा सांभाळ करतात पण का करतात? माय बापे सांभाळीती लोभा कारणे पाळीती. का? निदान गेल्यानंतर शेवट तरी याने आपला आधार व्हावा. मग जगद्गुरु तुकोबारायांना हाही दृष्टांत थोडा कमी वाटला म्हणून त्यांनी तिसऱ्या दृष्टांताची योजना केली. काय? तुका म्हणे नाव जनासाठी उदके ठाव. जरी नावाचा मालक जो असतो त्याला पैशाची अपेक्षा आहे पण नावेला कुठलीच अपेक्षा नाही. नाव म्हणजे काय? होडी. होडीला तुमच्याकडून पैशाची गरज नाही, होडीला तुमच्याकडून कुठल्याच पद्धतीची गरज लागत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी नावेचा दृष्टांत वापरला. पण असे अनेक दृष्टांतासहित सिद्धांत सांगणारे अभंग आहेत. मला वाटतं कन्या सासुऱ्याशी जाये मागे परतुनी पाये तैसे झाले माझे. याचा 3 दृष्टांत आणि सिद्धांत. तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. असे अनेक अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आहेत. मला वाटतं या ठिकाणी आपला वेळ संपुष्टात आलेला. फक्त सर्वांचे या ठिकाणी आलेले पाहुणे मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. कोणाचंच नाव घेत नाही. एकाचं घेतलं की एकाचं राहून जातं. म्हणून आलेल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. अधिष्ठान आपल्या श्री दत्त गुरुच्या चरणी नतमस्तक होतो. शेजारी असलेला मल्हारी मार्तंडाच्या चरणी नतमस्तक होतो. मग तुम्ही म्हणशा आमचं काय? तुमच्याही चरणी नतमस्तक होतो. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती मी दुबळाची तसे भक्ती तरी बोल जरी गंगावती स्वीकारले की. असो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो.
आणि जगद्गुरु तुकोबारे सांगतात की ह्या संतांनी असं आपल्याला शिकवलं. कसं शिकवलं तर मला वाटतं शेवटच्या चरणामध्ये त्यांनी सांगितलं. बोला म्हणा आता. तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव, तुका म्हणे नाव. Thank you.
या करुणी कामने नाव जनासाठी उदकी ठाव